हाय गाईज, आज आपण तांदळाचं काय बनवतो ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते पण बघूया. त्यासाठी त्याआधी आपण तांदूळ घेतलेले आहेत. 1 पेला तांदूळ आहेत. इथे थोडंसं खोबरं घेतलं आहे. त्यानंतर इथे गरम मसाला आहे. इथे 5 चमचे तूप आहे. इथे थोडं गूळ घेतला आपण. अर्धा पेला थोडा कमी आहे. इथे ड्रायफ्रुट्स घेतले, दूध घेतलं 1 पेला, नारळाचा रस घेतला 1 पेला. इथे 1 पेला तांदूळ घेतलेत. इथे हळद घेतले आणि इथे मीठ पण घेतलं. आता पहिले तांदूळ ठेवून घेते. इथे आपण कढई तापत ठेवलेली, त्यात टाकतोय तूप. खडे मसाले आता आपण टाकूया गरम खडे मसाले. ड्रायफ्रूट टाकले. खोबरं घालूया. गूळ घालूया. हे तांदूळ आपले बारीक आहेत कोलमचे. हे पण टाकून घेऊ आपण. आता आपण एकत्र करून घेऊया. आता आपण टाकतोय थोडीशी हळद. चांगले ह्याच्यात तांदूळ परतवले. आता आपण रस घालूया. पाऊण पेला पाणी आहे. अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त. थोडंसं मीठ टाकतोय. अगदी थोडंसं. चांगली उकळी.
त्याच्यावर झाकण ठेवूया. तयार होऊन द्यायचं. आता आपण ह्याच्यावर डिश ठेवतोय आणि ह्याला रेडी होऊन देऊया. आता आपण इथे डिश काढून घेऊया. मस्त इथे आपला भात झालेला आहे. अजून थंड झालं तर खूप मोकळा होईल. काढूया डिशमध्ये. आता ह्याला आपण काढून घेऊया. इथे भात आपण काढून घेतलेला आहे. सुट्टा सुट्टा झाला. आपण एकत्र करूया. त्यावर टाकलं पण थोडंसं केशर आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स. इथे आता आपली रेसिपी रेडी झालेली आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.